बघा, आपल्याला समजून घ्यायचं आहे की पॉलिनेशन नेमकं काय असतं. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जे अँजिओस्पर्मी आहेत, म्हणजे नॉर्मली अशी झाडं की ज्या झाडांना फुलं येतात. आता फुलं येणाऱ्या झाडांच्यामध्ये बिया तयार होतात आणि या बिया तयार होण्यासाठी त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे आणि या फर्टिलायझेशन होण्यासाठी या झाडांच्यामध्ये जे फूल येतं आहे, या फुलाच्या वरती मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट 2 वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे जो मेल गॅमेट आहे तो अँथरवर तयार होतो आणि जो फिमेल गॅमेट आहे तो ओव्हरीमध्ये असतो. म्हणजे त्याला स्टिग्मापासून स्टाईलपर्यंत आणि ओव्हरीपर्यंत जावं लागतं. म्हणजे नॉर्मली जो ओव्हील असतो, हा ओव्हील तुमचा सीडमध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे फिमेल गॅमेट वेगळ्या ठिकाणी असतो आणि मेल गॅमेट वेगळ्या ठिकाणी असतो. तर जो मेल गॅमेट आहे तो अँथरमध्ये तयार होतोय, तर नॉर्मली तो अँथरमध्ये पोलेन ग्रेनच्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे पोलेन ग्रेनच्या मध्ये मेल गॅमेट्स असतात. अशा पोलेन ग्रेनला अँथरपासून उचलून स्टिग्मापर्यंत पोहोचवायचं आणि स्टिग्मापासून ते जे मेल गॅमेट्स आहेत ते ओव्हरीपर्यंत पोहोचतील. मग ही जी पूर्ण प्रोसेस होते, दॅट इज वॉट ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. मग हे पॉलिनेशन करण्यासाठी पॉलिनेटिंग एजंटची गरज पडते. एक असतो बायोटिक एजंट आणि दुसरा असतो अबायोटिक एजंट. आता बायोटिक एजंट नेमका कोणता, की ज्याच्यामध्ये बघा की जे इन्सेक्ट येतात, छोटे छोटे इन्सेक्ट, म्हणजे हनी बीज आहे किंवा स्नेल्स आहेत किंवा मग छोटे छोटे जे इन्सेक्ट आहेत, हे इन्सेक्ट काय करतात की जे पोलेन ग्रेन्स आहेत ते स्वतः म्हणजे त्यांच्या पायांना चिपकून, पंखांना चिपकून हे स्टिग्मापर्यंत मीन्स अँथरपासून स्टिग्मापर्यंत पोहोचून देतात. आणि जे अबायोटिक एजंट आहेत, फॉर एक्झाम्पल विंड आहे किंवा मग वॉटर आहे, याच्या मदतीने जे पोलेन ग्रेन्स आहेत ते काय केले जातात, स्टिग्मापर्यंत पोहोचले जातात. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक एजंट ह्या 2 एजंटच्या मदतीने हे पॉलिनेशन होतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की पॉलिनेशन म्हणजे काय, की ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन.